आता आपण पाहणार आहोत एचडीएफसी बँक मधील न्यूज, त्यानंतर मार्केट आणि त्यानंतर आउट परफॉर्मिंग सेक्टर, त्यानंतर त्यामधील एक स्टॉक आणि आपली जी स्ट्रॅटेजी आहे इनसाइड वारची ही आपण ऍडव्हान्स मध्ये कशी काय यूज करू शकतो हे पण आज आपण पाहणार आहोत फ्रेंड. आणि व्हिडिओ जर का आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर चला फ्रेंड आपण चार्ट वरती पाहूया. फ्रेंड आपल्याला ही न्यूज दिसत आहे इथे. आपल्याला इथे न्यूज दिसत आहे आरबीआय हॅज अलाउ LIC टू अक्वायर अन ऍडिशनल 4.8% स्टेक इन एचडीएफसी बँक. म्हणजे आरबीआय ने अलाउ केली LIC ला की एचडीएफसी बँक मध्ये 4.8% स्टेक इन्क्रीज करणं, रायझिंग करणं, इन्क्रीज करण्यासाठी इट्स टोटल स्टेक टू 9.99% बाय जानेवारी 24 जानेवारी 2025. LIC own a 5.19% stake in HDFC Bank ऍज ऑफ डिसेंबर 2023. म्हणजे म्हणजे फ्रेंड LIC ची ऑलरेडी जी स्टेक होती एचडीएफसी बँक मध्ये हे होती, ही जी स्टेक होती ही होती 5.19%. आणि आरबीआय ने LIC ला अलाउ केले की स्टेक इन्क्रीज करणारे ते म्हणजे 4.8%. तर हे एक न्यूज मार्केटमध्ये आहे फ्रेंड. आणि आणि एचडीएफसी बँकेचे जे कॉन्ट्रीब्युशन आहे बँक निफ्टीमध्ये हे आहे 40%. तर या न्यूजमुळे मार्केटमध्ये इम्पॅक्ट पडणार नाही पडणार हे आपण चार्ट वरती पाहू. त्यानंतर सेक्टर कोणते आउट परफॉर्मिंग आहे हे पण आपण पाहू. तर फ्रेंड आपण विकली मार्केट प्रेडिक्शन करत आहोत, विकली मार्केट प्रेडिक्शन. आणि या विकली मार्केट प्रेडिक्शन मध्ये आपल्याला पाहायचं निफ्टी निफ्टी हे साइडवेज, निफ्टी हे साइडवेज आहे. आणि निफ्टी दिसत आहे फ्रेंड आपल्याला साइडवेज 40-60 मीन्स साइडवेज. त्यानंतर वीकली जे आहे वीकली हे चांगले ट्रेंड दाखवत आहे आणि डेलीचा जो ट्रेंड आहे हा साइडवेज ट्रेंड आहे फ्रेंड. त्यानंतर बँक निफ्टी आपल्याला दिसत आहे, बँक निफ्टी आपल्याला दिसत आहे हा कोविडचा फॉल. आणि या फॉलची जी ट्रेंड लाईन आहे त्या ट्रेंड लाईन वरती एक सपोर्ट घेत असताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे एका चॅनल मध्ये आपल्याला वर्क करताना दिसत आहे बँक निफ्टी. आणि डेली मध्ये पण आपल्याला हे एक सपोर्ट एरिया, गॅप सपोर्ट एरिया, हा एक सपोर्ट एरियावर वर्क करत आहे फ्रेंड बँक निफ्टी. आणि ही एक न्यूज आहे त्यामुळे या मार्केटमध्ये काही ना काही इम्पॅक्ट पडणारच ऑब्व्हियसली. कारण की जी 40% जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे बँक निफ्टी सगळ्यात मोठे, एचडीएफसी बँकेचे जे कॉन्ट्रीब्युशन आहे 40% हे बँक निफ्टी मध्ये आहे. त्यामुळे इम्पॅक्ट राहू शकते. आणि आपल्याला पाहिजे आहे कोणते सेक्टर हे आउट परफॉर्म करत आहे. तर आपल्याला इथे दिसत आहे एनर्जी सेक्टर हे आउट परफॉर्म करताना दिसत आहे फ्रेंड. हे सिंपल ब्रेकआउट दिले होते, त्यानंतर एक्झॅक्ट 60 सपोर्ट घेतला होता RSI चा. नंतर आता सध्या डेली वरती सपोर्ट घेताना दिसत आहे. आणि हे जी कॅन्डल आहे जो फॉल आहे या फॉलचा 50% क्रॉस केलेला आहे या 2 दिवसाने. त्यामुळे आपल्याला हे परफॉर्मिंग व्यवस्थित म्हणजे एक सेक्टर हे परफॉर्म करताना व्यवस्थित दिसत आहे. 60 सपोर्ट, त्यानंतर आपल्याला इथे डायव्हर्जन्स दिसत आहे, आपल्याला पॉझिटिव्ह रिव्हर्स डायव्हर्जन पण दिसत आहे. त्यामुळे या सेक्टरकडे आपण पाहू शकतो. त्यानंतर अधिक दुसरं सेक्टर ते म्हणजे आहे नंतर इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला स्ट्रॉंग दिसत आहे फ्रेंड. इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला स्ट्रॉंग दिसत, त्यामध्ये पण आपल्याला इथे पॉझिटिव्ह रिव्हर्स डायव्हर्जन दिसत आहेत. आणि हा जो फॉल आहे त्या फॉलचा 50% यांनी क्रॉस केलेला आहे. त्यामुळे आपण ह्या पण सेक्टरकडे पाहू शकतो. आणि आणखी एक पुन्हा सेक्टर आहे ते म्हणजे फार्मा सेक्टर. तर आपल्याला फार्मा सेक्टर पण एक स्ट्रॉंग सेक्टर दिसत आहे. फार्मा सेक्टर हे सिंपल एक ब्रेकआउट दिले आणि या ब्रेकआउट वरती एक रिटेस्ट करत आहे. त्यामुळे जर का ही ब्रेकआउट वरती म्हणजे ह्या ब्रेकआउट सस्टेन करताना आपल्याला दिसत आहे. आणि त्या कॅन्डलचा जर का हा याने ब्रेक केला तर या सेक्टरकडे पण आपण पाहू शकतो. आणि या सेक्टर मधील एक स्टॉक आपण काढलेला तो म्हणजे ग्लेनमार्क फार्मा. आपण ग्लेनमार्क फार्मा मध्ये आपल्याला दिसत आहे फ्रेंड की एक कपचे ब्रेकआउट होताना, त्यामुळे आपल्याला इथे दिसत आहे इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न.
आणि आपण या सेक्टरमध्ये आपण इनसाइड बारचा यूज करून या स्टॉक मध्ये इनसाइड बारचा यूज करून आपण या स्टॉक कडे कसं वॉच करू शकतो हे आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर फ्रेंड हा स्टॉक आहे तो ग्लेनमार्क फार्मा. तर आपल्याला ग्लेनमार्क फार्मा मध्ये दिसत आहे ग्लेनमार्क फार्मा मध्ये दिसत आहे आपल्याला हे ब्रेकआउट होताना हेड अँड इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्नचे ब्रेकआउट होताना त्यानंतर आपल्याला एक कप दिसत आहे. आपला क्रायटेरिया आहे ऑल टाइम हाय, त्यानंतर एक कप ऑल टाइम हाय किंवा कप पॅटर्न किंवा मल्टिपल इयरचे ब्रेकआउट, आणि हे आपल्याला दिसत आहे कप आणि मल्टिपल इयरचे ब्रेकआउट देताना दिसत आहे आणि त्यानंतर एक दिसत आहे इथं रिटेस्ट करताना. त्यामुळे आपण या स्टॉक कडे वॉच करू शकतो. आपण या स्टॉक मध्ये आपण कसे वॉच करू शकतो, आपले एंट्री सेटअप कोणता आहे आपण ऍडव्हान्स पाहू. तर फ्रेंड आपल्याला सिंपल इथे दिसली होती सेक्टर इथे रिटेस्ट करताना, स्टॉक रिटेस्ट करताना, आणि आपण विकली वरती जर काही पाहिलं विकली वरती रिटेस्ट केले आणि आपल्याला इथे दिसत आहे इनसाइड बार. आपल्याला ह्या हायच्या वरती आपल्याला इनसाइड बार दिसत आहे आणि या मदर बारच्या वरती आपण एक एंट्री घेऊ शकतो आणि मदर बारचा लो आपण स्टॉप लॉस लावून या स्टॉक कडे आपण वॉच करू शकतो फ्रेंड. आणि डेली मध्ये जर का आपण या स्टॉक कडे पाहिले तर डेली मध्ये आपल्याला डेली मध्ये आपण याला असे वॉच करू शकतो. आपल्याला हे चॅनल मध्ये वर्क करताना दिसत आहे. ह्या सिंपल चॅनलचे ब्रेकआउट झाले तर आपण या चॅनल आपण या स्टॉक कडे वॉच करू शकतो. आणि विकली मध्ये आपल्याला एंट्री करायची आहे इनसाइड मदर बारच्या हाय वरती एंट्री करायची आणि मदर बारचा लो आपण स्टॉप लॉस ठेवून या स्टॉक कडे वॉच करू शकतो फ्रेंड. हे माझे रेकमेंडेशन नाही आहे, हे सिंपल माझं एक प्रेडिक्शन आहे, माझं पर्सनल व्ह्यू आहे, माझं अनालिसिस आहे. तर आपण या स्टॉक कडे वॉच करू शकतो. ग्लेनमार्क फार्मा याने इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न दिसत आहे आपल्याला बॉटम वरती, आणि आपण या स्टॉक कडे कशी एंट्री घेणार, कसं इनसाइड बार यूज करणार आपण आज पाहिले. ऍडव्हान्स इनसाइड बारची यूज कसे करू शकतो आपण हे पण पाहिले. त्यामुळे आपण या आधी जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये आपण एक स्टॉक दिली होती, म्हणजे सिंपल या स्ट्रॅटेजी वरती. म्हणजे पहिला जय भारत मारुती, हा आपल्याला जय भारत मारुती फिगर होताना दिसत आहे फ्रेंड. म्हणजे ह्या स्टॉक मध्ये आपण ट्रिगर झालेलो आहोत. त्यानंतर सेकंड स्टॉक आहे तो म्हणजे नागरिक एक्सपोर्ट, यामध्ये पण आपला जो सेटअप आहे हा ट्रिगर झालेला आहे. आणि थर्ड स्टॉक आहे सार्थक मेटल, यामध्ये पण आपला स्टॉक ट्रिगर झालेला आहे. म्हणजे तिन्ही स्टॉक मध्ये आपले हे सेटअप जो हा ट्रिगर झालेला आहे. तर आपण वॉच करू शकतो. आता एंट्री करायची नाही यामध्ये. आणि मी फक्त एक पर्सनल व्ह्यू दिला होता, माझा एक सिंपल अनालिसिस दिलं होतं, आणि फक्त हे वॉच करण्यासाठी होते. आणि हा स्टॉक पण तुम्ही वॉच करू शकता, तो म्हणजे ग्लेनमार्क फार्मा. ठीक आहे फ्रेंड. आणि व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू फ्रेंड. हॅव अ नाईस डे.